कोल्हापूर आणि कोल्हापूरकर खरंच खूप सुंदर आहेत बरं का. मी गेले होते कोल्हापूर, आदमापूर, औदुंबर आणि नरसोबाच्या वाडीला आणि नेहमीप्रमाणे स्टेटस अपडेट केलं. बऱ्याच जणांचे कॉल्स आणि मेसेजेस आले खरंच सांगते आणि तेव्हा जाणवलं की आपण काय कमवलं आहे, इतकं कमवलं आहे ना की खरंच शब्दात नाही सांगू शकत. कारण मी ना पैशांच्या पलीकडं मौल्यवान माणसं कमवलीत, जी करोडो मोलाची आहेत. कारण लाख मोलांमध्ये त्यांना मोजूच शकत नाही. खूप सुंदर वाटलं आणि मनातल्या मनात स्वामींना असंख्य वेळा धन्यवाद केलं की माझं आयुष्य इतकं सुंदर बनवलं या माणसांमुळे. खूप सुंदर वाटतं जेव्हा तुम्ही लोक मला भेटता. बरेच जण मला लाईव्ह आणि व्हिडिओमधून पाहता, पण मी तुम्हाला पाहत नाही मैत्रिणींनो. आणि मला तुम्हाला पाहायची इतकी उत्सुकता असते ना की मला बघायचं असतं कोण आहेत ही मैत्रिणी माझ्या, ज्या की इतक्या सुंदर पद्धतीने माझ्यासोबत एक मनाचं नातं बनवून आहेत. कारण म्हणतात ना, लाख मोलाचं असतं ते मनाचं जे नातं असतं. तेच नात्याचा अनुभव मला विदुलता ताईंना भेटून झाला. ताईंची मुलगी, त्यांचे मिस्टर आणि नातू आम्हाला भेटायला आले. खरंच खूप सुंदर वाटलं. त्या भावना, ती वेळ आणि तो प्रसंग मी खरंच शब्दात नाही सांगू शकत. खूप सुंदर वाटलं. एवढंच फक्त मी इथे सांगते आणि थँक यू विदुलता ताई, तुम्ही आलात. खरंच तुम्हाला भेटून इतकं सुंदर वाटलं ना, मी शब्दात नाही सांगू शकत. ताई इतक्या सुंदर आहेत स्वभावाला आणि इतक्या छान बोलतात. त्यांची मुलगी पण स्वभावाला खूप चांगली आहे. त्यांचे मिस्टर आणि ते बेबी तर इतकं सुंदर होतं. तो आणि माझा मुलगा खूप छान पद्धतीने खेळत होत्या. आमच्या इथे मनमुराद गप्पा चालू होत्या. छानपैकी महालक्ष्मीचं दर्शन झालं आणि आयुष्यभराची एक सुंदर आठवण कोल्हापूरची घेऊन पुन्हा आले पुण्यात. खूप छान वाटलं. थँक यू विदुलता ताई.